देवाला हित तरी देव करील काय हो, अडला ना राया धरी गाढवाच पाय हो. खाओ हा काय गाणं सुसू राहिलं तुम्हाला? अगं शांते, हा अगं ही कलियुगाचं रीत आहे. हे बघ आता इलेक्शन आलं हा ना, बरोबर. मग आता कुणाच्याही जाऊन पाया पडायला लागतंय आपल्याला. हा ते तर आहेच म्हणायला. हो शांते, हा मागच्या वेळेला आपण 5 लाख रुपये वाटले होते, बरोबर. आहे का नाही? हा आपण किती छापले? 5 कोटी, 5 कोटी छापले, आहे का नाही? बरोबर. माझा आता असा विचार आहे, हा आता 5 कोटी वाटायचे हा म्हणजे 50 कोटी छापू. बघ बरोबर. हे बघ मला एक सांग, हा आपल्याकडे धड नीट राहायला घर होतं का? काहीच नाही. तुला इलेक्शन मध्ये उभी केली, हा हा आता आपल्याला 20 कोटीचा बंगला आहे आपला, आहे का नाही गावात? किती अख्ख्या गावात असा बंगला नाही. हा आणि सायकली फिरत होतो मी. अहो तुम्ही सायकलीवर फिरायचे, पण माझ्या गाळ्यामध्ये फुटका मणी तरी होता का? हा मग विचार आणि कर, आता आपल्या घरामध्ये दागिने किती कोटीचे? जवळजवळ 3-3.5 कोटीचे नुसते दागिने पडले. दागिनेच आहे. हा मग तेच ना. आणि तू गाडी हायला BMW म्हणू नको, स्कॉर्पिओ म्हणू नको, तवेरा म्हणू नको, पाहिजे त्या गाड्या आहेत आता. अहो, पाहिजे त्या गाड्यांमध्ये तुम्ही फिरवी त्या मला. आणि हे बघ शांते, हं. आता जर निवडून आलो ना आपण, हा तू काळजी करू नको, हा हेलिकॉप्टरच आपण घेऊन येऊ आपल्याला. हा हा मग बाई बरोबर. तुम्हाला सांगते मी ना, आता सगळ्या गाड्यांमध्ये बसले, फक्त हेलिकॉप्टर मध्ये बसायचे राहिले आता. तू काळजी करू नको, हा निवडून आलो हा दुसऱ्या दिवशी मी हेलिकॉप्टर खरेदी करून आणतो. आणि लगेच आपण दुसऱ्या देशातलं तिकीट काढू फिरायला जाऊ. हा मग हा तिकीट कशाला काढायची गरज आहे तुला? हा. अगं स्वतःचा हेलिकॉप्टर आहे, मनाचा मालक आपण, हा आपलंच राहील जिथं ना. जायचंय तिथं जाऊ आपण. बरं हा चालेल. मग पण हे हे बघ, बा, हा प्रचारात कुठं कमी नाही पडायचं बरं का? प्रचारात नाही काय कमी. हा आता गावात जवळ आहे ना, सगळीकडे आपण प्रचार झाला आपला, हा प्रत्येकाला पण पैसे दिलेत, हा आहे का नाही? आता ह्या इथं 2 घर राहिलेत बघ, हा ते बाबूराव एक हा आणि ते भास्कर नाना नाही का, हा ते दोघांचंच राहिले. हा आता तेवढे 2-3च घर राहिले ना. चला आता जाऊ, त्यांना पण भेटू. पण पैसे आहे ना बाकी? तू काळजी कशाला करते? त्यांना पण नाराज नाही करायचं बरं का? मी अजिबात कुणाला नाराज करणार नाही. हा एक त्या बाई, आपण अख्ख्या गावात कोणी नाराज झालं का? नाही ना, यांना हे नाराज नाही झाले पाहिजे. ठीक आहे. तू चल बरं आता यांच्या घरी जाऊ पहिलं. हा चला. अरे बायकोने ना मला गावरा रचायचं काम दिलं लावून. हं? ती बसली मस्त बाकी घरात टी व्ही पाहत. हं? काय नाही. राम राम बाबूराव. राम या नगरसेवक या 5 वर्ष निवडून दिलं तर परत आज 5 वर्षाला झाले. असं काय बोलताय राव? मग अहो रोज तुमच्या घराकडून चक्कर आहे आमची. मग कधी वाट चुकली नाही घरी का बाबूराव काय चालले बरोबर? एकदा निवडून दिलं का परत मागं फिरून पाहायचंच नाही. हा कसं आहे बाबूराव, हा शेवटी नगरसेवक आहे त्या, मग त्यांच्या मागे थोडी कामं असतात का? अहो असू द्या ना, पण काही काय नाही बघा. ज्या माणसाने आपल्याला निवडून दिलंय ना, त्या माणसाच्या इकडे जाणं गरजेचं राहते. एकदा खुर्ची ताब्यात भेटले का तो माणूस परत फिरकून पाहतच नाही. असं नाही बरं का, हा आमचं लक्ष असतं तुमच्यावर. आहे ना? हो. आणि मागच्या वेळेस मी काम आणलं महापौराचं म्हणलं नगरपालिकेत कामाला लावून द्या, तर तयारी तुम्ही म्हणा नाही म्हणा. हा बरं ते निवड द्या म्हणा. नाही हा मग तेच झालेलं. काय हो झालं? मॅडम तुम्हीच होत्या आता, तुम्हाला निवडून दिलं ना आम्ही. हा ना दिले ना, मग आम्ही कुठं काय म्हणतो तुम्हाला? मग हे बा तुम्ही मागं जसं सहकार्य केलं ना, तसंच आता आम्हाला सहकार्य करा. काय नाही आम्ही आता तुमच्याच पाठीशी राहू आम्ही. हा. काही टेन्शन घेऊ नका. बरं तुम्ही सांगा, तुमचे कामं झाले नाही का? किती कामं केले ना मी तुमचे. काय ते तेवढं पोराचं जर काम केलं तर मावाल्या. अहो ते होईल. आता काही कसं आहे, काही यांना कागदपत्राची पूर्तता नाही होईल राहत, दमादमानी होईल ते बी. मग सांगायचं रे बा, काही कागदपत्र कमी लागतील का जास्त लागतील का अपुरे तुमचे? मी काय म्हणतो ऐका हा माझं. बोला ना. आता इलेक्शन मध्ये नगरसेवक म्हणून परत निवडून आली ना, हा हा. तुमच्या पोराला पहिली नोकरी लावतो नगरपालिकेतच. पावर का? हा काळजी कशाला करताय राव? आणि तुम्हाला माहिती आहे मी एकदा शब्द दिला म्हणजे पूर्ण करतो. नाही ते मला तुमचा शब्द माहिती. हा पण मॅडम मागच्या वेळेस गेलो ऑफिसला गेलो तिला बोलल्या सुद्धा रे बासी. नाही हो, आम्ही काहीतरी कामात असेल. कामात असेल. तुम्हाला माहिती आहे, नगरसेवक म्हणल्यावर किती व्याप राहतो माग. एखादा म्हणता या आपले मतदार आहे बरोबर की नाही? हा. हं? एखादा थंड पाजता चहा बोलावता. हं? बरं तुम्ही एक काम करा, संध्याकाळी बंगल्यावर या. हा. डायरेक्ट जेवायलाच आहे आपल्या बंगल्यावर. बघल्यावर का? अरे क्या बा पार्टीज देतो आम्ही. नाही जेवायचं काय रे बा. हा? मी नाही जेवलो पण तू
तुम्हाला काय खायचं ते सांगा. नाही आम्हाला खायचं नाही प्यायचं नाही नाही ऐका का? आम्ही तुम्हालाच मतदान करू काय टेन्शन घेऊ नका. हा हो यांना संध्याकाळी नाही, हा, नाही. काय काळजी करू नका. हा हो, आपल्याकडे आहे ना हा, गाडी भरून स्टॉकच आणून ठेवलेला आहे. हा, 2 गाड्या भरून ठेवल्या. हा का हा हा. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी प्या. बर बर. आणि हे बघा यांची निशाणी तुम्हाला माहिती आहे का? काय निशाण काय निशाणी माहित नाही? नाही बाबर हे बघा 2000ची नोट. डायरेक्ट नोटीस केली का हा मग या बाबा पैसे पाहायचे लगेच बुका मारायचा हा, नोटावर शिक्का मारायचा. शिक्का हा. नोट हे. घ्यायची हा. आणि नोटावर शिक्का मारायचा. शिक्का मारायचा बरं मी काय म्हणतोय, बोला ना. घरात मत किती आहेत आपले? मला 11 मतदान आहे, 11 11. हो 11 मत आहेत. हा मग कोण तुमच्याकडे आलं नव्हतं ना? नाही तसे येऊन भरपूर गेले पण आपण काहीच कोणा काही घेतलं नाही काही नाही फक्त राम घातला तुम्हालाच मतदान करू तुम्हालाच मतदान करू आज सांगत गेलो आम्ही. असं आहे का? आता बाय शेवटी बाय ज्या मतदार आहे त्यांना येणंच भाग आहे हा ते सगळे येणारच हो. प्रत्येकाच्या घरी येणारच बरोबर काय हा. कोणाला नाराज करा त्या नाराज करून फायदा नाही. असं आता हे तुम्ही आले आम्ही जर तुम्हाला म्हणलं आम्हाला नाही तुम्हाला मतदान करायचं मग तुम्हाला राग येणार नाही का नाही येणार की. नाही. मग म्हणून आम्ही म्हटलं या बरं का नाही बरं एक काम करा मग, हा 11 मत आहेत ना, हा हे 25,000 आहेत बघा. हे घ्या. तेव्हा मी ना पैसे घेऊन मतदान नाही करीत अहो, घ्या आहे हो. का? नाही मी नाही. सांगतो तुम्हाला घ्या. अहो, भाऊजी राहू द्या घ्या. बाबराव भाऊजी पाव- टेन्शन नका घेऊ, राहू द्या. पावर का तुम्ही म्हणून घ्या तुम्ही म्हणले म्हणून घेतोय नाही तर मी पैसे घेऊन मतदान कधीच करीत नाही तुम्हाला एक सांगू का, हा. आम्हाला तुमचा स्वभाव माहिती आहे. तुम्ही कोणाचाच 1 रुपया सुद्धा खाती नाही, खरंच खात नाही हा, माल बरोबर. पहिल्यापासून नाही पण एवढे राहू द्या. राहू द्या ते पैसे ते खिशात ठेवा. हे तुम्हाला सांगू का हे मतदान म्हणजे ना हे दान करायचं राहते कोणाला तरी द्या पण दान करायचं राहते मतदान वाया घालवायचं नसतं कधी. हा. बरोबर आहे तुमचं. मग हे पैसे काही 4 दिवस पुरतील काय उपयोग आहे असू द्या हो. आणि निवडून जर परत माझी बायको नगरसेवक झाली हा. तर तुमची सर्व कामं मी करतो बस. तुम्हाला आता सांगू का एक ध्यानात ठेवा या पैशा पाहिजे ना राजकारण जास्त चिंगारलंय एक ध्यानात ठेवा हे पैसा तुमच्यासारख्याला समजतं, सगळ्याला नाही समजत. कारण या पैसा जास्त झाला आणि या लोक हे लोक काय करतात डायरेक्ट बंडल दाखवत्या आणि त्याच्यावर राजकारण करू राहिले ते काहीच उपयोगाचं नाही लोक काय आता बा मतदार सुद्धा लय सुज्ञान झाला आता हो पैसा घेऊन मतदान करीत नाही एक ध्यानात ठेवा बरोबर आहे. जिरवायला टाइम लागत नाही हा बरं जाऊ दे, तुमची अजून काय अपेक्षा? नाही मला काय बाय हे मला तर हे सुद्धा लागते नाही 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 ठेवा तुम्ही हा. खिशात ठेवा. मी वाटलं जरा दुसऱ्या मतदाराला वाटलं खर्च करेल याच्यातून नाही नाही ठेवा ठेवा. हा. ते तुमचे तुम्हाला ठेवा. हा, गावात सगळ्यांना दिलेले आहेत. बरं, तुम्ही किती दिले? कशाला- किती दिले? ते 25,000 आहेत. 25 हा ठेवून द्या खिशात. बरं बाबूराव बोला मी काय म्हणतोय, हा तुम्हाला काय काम आहे का आता? नाही आता काहीच काम नाही मोकळे जातं मोकळाच आहे ना? हा मग एक काम करा ना, काय हो हा आपला प्रचार करा ना. प्रचार हा कवाय पण तुम्हाला रिक्षा देतो, हा साऊंड सिस्टीम देतो, बर रिक्षाला मस्तपैकी 2 करणे बांधून देतो. हा. नुसता प्रचार करायचा. तुमच्याबरोबर नाही हिंडायचं का हा, आमच्यावर आता चला तुम्ही आणि प्रचार पण करा उद्यापासून. तुम्ही टेन्शन घेऊ नका काय रोज असेल ना तुमचा तो रोज तुम्हाला हो देतो. तुम्ही रोजच बोलूच नका हो काही मला वाटलं तर आहे ना यांना आहे ना मतदानापर्यंत 15 दिवस ठेवूनच घेऊ. फक्त उठलं का प्रचार करायचा. खाणं तुमच्याकडेच पिणं- राहील वाटलं मी हा, हा, आमच्याकडेच. चालतंय. 15 दिवस हा. हा मग तुमच्याकडे 15 दिवस मुक्कामी राहतो हा दिवसभर प्रचार करतो बरं, बरं. संध्याकाळी मुक्काम करतो चालतंय. सकाळी उठला आंघोळ पांघोळ केली का मॅडमला एकदा घेतलं बॅग प्रचाराला लगेच बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक आम्ही एक चालतंय. हा अय, शांती हा. अशी काय उभं राहिलीस? काय? डोक्यावर पदर घे. हा हा अगं ते किती केलं तरी आपले आज त्यांचं मतदान घ्यायचंय आपल्याला. हा नाही नाही त्यांचा आशीर्वाद घे. आमच्याकडे फक्त लक्ष राहू द्या. अहो तुमच्याच सगळे आम्ही आता हा. तुमच्याच पाठीशी काही टेन्शन घेऊ नका अहो तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद असले ना हा. आम्ही परत आलोच म्हणून समजा. तुम्ही काय इकडे या आता परत राहू यायचं काही कामच नाही आपल्या गावात हा. अख्खं मतदान महाग लागलं बरं. हा आमच्या गावात 5,000 मतदान आहे 5,000 मतदानापैकी ना एकही मतदान वाया जाणार नाही कुठं बघा बाबूराव हो शब्द दिलाय मला. हे काळ्या दगडावर रेस आहे आहे. हा. आपण दुसऱ्या गावात जाऊन प्रचार करू बरं तिकडे पण प्रचार करायचाच बरं आहे. आता काय करू त्या भास्कर का जाऊन पाहावं लागत आहे. हा त्याच्याकडे घरी जायचं राहिले. तो माणूस थोडासा डुप्लिकेट बरं का काय म्हणता? हा तो काय? दोन्ही तिन्ही बाजूने पैसे घेतोय असं आहे का? हा म्हणून म्हणतोय त्याला ठोकून ठाकून घेऊ चला चला मग त्याच्याकडे आणि- लगेच गेलं आणि पाहिजे. तो गोपे एक हा हा तो एक लय चालू आहे बरं का चला चला लगेच जाऊ आपण. चला पो मग मॅडम हा. चला मग प्रचार चला, चला चला देतो तुमच्या करता वेळ मग आता 15 दिवस हा 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 चला बाबूराव हा निशाणी माहिती आहे ना? हा मग नोट आहे ना 2,000ची हा मग प्रचार सुरू येऊन करा. येऊन येणार कोण 2,000च्या नोटेशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण 2,000च्या नोटेशिवाय आहेच कोण? चला चला मतदान वाट पाहते आपल्या पुढं हा सारखं मोबाईल पावा सारखं तेच लोकसभा झाली का विधानसभा इकडे कांद्याला भाव नाही कालाच भाव नाही मोबाईल उघडावा सारखे तेच चालू दणके 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 दणके
राम राम. राम 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 काय लय राम राम काय बाबराव का काय नमस्कार 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 बस 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 बस. तेच मोबाईल पाहत होतो हा बरं उमेदवारी काय तुमचीवाली हा बरं 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 लय रणधुमाळी वाटतं प्रचाराची ना हा ना प्रचारात ऊन आहे भरपूर एवढ्या उन्हामध्ये भरपूर शक्य होतं बा तुम्हाला हो पाणी बिणी घेतलं का तुम्ही हा नाही पाणी बिणी झालं आमचं ए बबलू पाणी घेतलं का हा पाणी घेतलं घेतलं. गोपीनाथ पाणी राह, पाणी पिलो आम्ही इकडं. बरं कस काय वातावरण कस काय वाटत नाही भाऊ वातावरण या टायमाला आहे ना एकदम टाईट आहे. चांगलं करा बा आता कसं काय तुम्ही आता गेल्या 5 वर्षाला आले त्याच्यानं तुम्ही आता चेहरा मोहरा दाखवला थोडं आमच्या काय पाच जायचं ना काय इकडं तिकडं नाही ते आता या टायमाला पाहणार आपल्याकडे काय पाहणार काय ते पहिलं ते कसं झालं पहिलं निवडून आल्या तेव्हा त्यांना अनुभव नव्हता. तसं नाही आता हे गंगाराम दादा तुम्ही होते हा. म्हणून नाही या टायमाला काय लोकसभेमध्ये थोडी चर्चा मांडायची लोक बॉम्ब मारित राहते आम्हाला काही नाही जायचं याच्या घरात जायचं का भाऊ द्या ताईला मतदान करा ताईला मतदान करा थोडं लोकसभेमध्ये बोलावा वर जाऊन बोलावा कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही काय ते तुम्ही सांगून शिकून असं काहीतरी आहे केलं. त्यांच्या संग प्रचार आता मी तेच चाललो कसं आहे माहितीये का लोकसभेमध्ये ना आता जी काय आपल्या गावच्या समस्या आहेत अच्छा. तो सगळा ठराव आहे ना मी लोकसभेमध्येच मांडणार आहे. हम्म. अरे भारी काम होईल बा काहीतरी करा या टायमाला ताई अहो तुम्ही आता पाहतच राहा फक्त बरं चांगलं होईल आता गावातून आले की येताना हा थोडं लक्ष ठेवा थोडे बेकार चुकारा पण थोडे लांब लांब राहा आहेत आमचं मतदान 100% तुमच्या पाठीमागे राहील काय घाबरू नका त्याला मी गॅरंटी दिले आपल्या गावातले 5,000 लोकसंख्येचं गाव आहे 5,000 मतदान आहे म्हणलं एकही मतदान कुठे जाणार नाही. हा काहीतरी बाडखावा बिडखावा पण थोडे सावध राहा भाऊ असं दुसरं काही नाही दिलेलं डाव या. जे ना कपटी मित्रापेक्षा आहे ना दुर्जन शत्रूनं 100% चांगलं राहतोय चांगलं आहे, चांगलं ये लक्षात राहू द्या जेवढं जवळ घेतला ना तुम्ही तू काय घात करीत राहतोय काही फक्त खांडासाठी आणि क्वाटरीसाठी हिंडत आहे. हा आता आपल्यावरूनच घ्या ना मागा टायमाला तुम्ही पाहिलं नाही का जशी माझी बायको मागच्या पंचवार्षिक मध्ये निवडून आली मग 100% हो. आली का नाही हो हो त्यावेळेस आपल्या गावात रस्ता होता का नव्हता रस्ता केला 100% आणि आता जर परत निवडून आली ना तर सिमेंटचाच रस्ता करून टाकणार आहे. अरे वा सगळं 100% सगळे लोक तुमच्या पाठीमागे राहतील आज काहीतरी करतो आणि कार्य करा नाही नाही आम्ही करणारच आहे हो त्याच्यासाठी आमची इतकी तयारी चालू आहे ना आता हा हा असं बरे बरे काही नाही आमचा जेवढा गेला काही ना गाव आहे ना हा. आता गेला शब्द तुम्हाला देतो पण काम थोडं व्यवस्थित करा आमच्या गावाला आहे ना आदर्श गाव बनवा असं आदर्श हा, तुमचं गाव नाही ती आमचं गाव आहे लक्षात ठेवा. हा. जर गाव आदर्श झालं तर शेवटी आहे ना आम्हालाच लोकसभेमध्ये माणसं बोलून घेणार आहेत खरंय, की बाबा गावाचा विकास चांगला झाला तुमच्या. पाणी टाकी मोठी बांधावा पहिली हा तिचं कंत्राट पास करून घेतलंय मी घेतलं ना 5 कोटीचं कंत्राट पास केलं मी. ए गोप्या पाय ऐक नाही नाही मागासारखा ना करूया 5 वर्षाला त्या 5 वर्षाला या लोक खायला सुद्धा आम्हाला तोंड द्यावं नाही, लागत नाही, आता ते पास केलंय मागच्या 5 वर्षात पास केलंय बरोबर. आणि या 5 वर्षात टाकी बांधतील आणि पुढल्या 5 वर्षाला पाणी पाजतील. तसं नाही बरं का हा. आता ठराव मंजूर केलाय हा. टाकी तर आहे ना ह्या महिन्याभरातच बांधणार आहे मी. हा का हा आणि पाणी तुम्हाला 2 महिन्यात पाणी कसल्या परिस्थितीत सगळ्या दरवाज्यात पाणी येईल. बारीक काम होईल, बारीक काम. अहो 24 तास पाण्याची सेवा करणार आहे आम्ही बरं. आता हे बा ज्यावेळेस आम्ही नव्हतो हा त्यावेळेस बाया हांड्यानी पाणी वाहत खरी गोष्ट आहे, हा, खरी. नदीवरून पाणी आणत होत्या आता आम्ही मागच्या वेळेस आता याचीच नाही का तुम्हाला सांगतो 4 वखत आहेत याचीच बायको बॉम्ब मारत होती गावामध्ये यांची बायको माळशी. हा मग हांडा घेऊन पडली नव्हती सारखी, का? हा. तीच बॉम्ब मारली म्हणजे सारखी. बायांच्या जातीला पण त्रास आहेच आहे अहो, ना. खूप एक मोडली बाई बायको आणि मग मग बॉल बिल सगळं त्याच्या हा. नाही चांगलं केलं तुम्ही मग पण आम्ही आल्यावर आम्ही नळाची सुविधा केली ना हो. केली, हा? 100%. मग आता आम्ही काय करणार आहे 8 दिवसांनी पाणी देत होतो ना 100%. आता आम्ही 24 तास पाणी देणार आहे 24 तास नका देऊ तुम्ही प्यायची त्याची पाण्याची सोय केली ना गंगाराम आणि तुम्हाला आता हे कसं सांगू आहे माहिती का तुम्ही फक्त लोकसभेमध्ये बरं ताईला का? बोलायला लावा हा? हो गोपीनाथ हा. गावची दारू बंद झाली पाहिजे. नाही नाही हो जाऊ दे प्याव देऊ नाही, नाही. ते काय एवढ्या मोठ्या माणसाला कुठे नाही, दारूचा नाही. गपरे बाबराव तू अहो, या सगळे मांडी तो करा का बरं? नाही, हा? नाही. परपंच गावची उचलून दारू. झाली लोकांची माहिती का जे काय तुमच्या समस्या असतील ना हा. त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करू. सॉल्व करू आम्ही. नाही तुम्हाला दारू पासून लय नापा भेटू का तुम्हाला सरकारला हा, त्यांना तुम्ही काय माणसं- करायचंय हा? बाबराव, ठीक आहे, दारूचं, लोकांच्या काय- बायाचे कुकू पुसले बर बाबूराव तुमची इच्छा आहे ना दारू बंद व्हावी गावात हा? बंदच करायची आहे ना हा. ठीक आहे दारूच बंद करू हा, बंद करून टाका डायरेक्ट बंद बंद ठीक आहे. गावात बंद झाले काय बोला त्या काय बाबराव काय काही करायचं? हो, गावात मॅडम. बंद झालं बाहेरच्या काय गावात करायचं? दारू भेटणार नाही नाही. नाही तुम्हाला एक सांगू का बाबुराव भाऊजींचा मुद्दा एकदम बरोबर हा. आहे अंमलात आणा तुम्ही. हा नाही आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न जरूर करणार आहे हो. का माहिती का कारण दारूमुळे ना लय नुकसान होऊ राहिलं बरोबर आहे की नाही? आणि ना लेकी बाळींचे प्रपंच उद्ध्वस्त होऊ सांगा राहिले. बरं. पहिले आहे ना आता आम्ही पहिले निवडून आलो हा. आम्ही पहिले दारूबंदी करणार बस कसे अहो, बोल तुम्ही कारखाने बंद करशाल का ताई काय डोक्याला तुम्ही गावात दारू बंद केलं पण कारखाने बंद करशाल तुम्ही तिकडे बाहेर जा रे पाकिस्तान तिकडे हा. तिकडे बाजारात जायला हा, ते कोणला? जाऊ द्या, काय दारू बोलू. काय बाबराव काय बाबराव डोक्याला तुम्ही अहो एक गाव बंद होईल एवढा तालुका बंद नाही, होईल नाही. तो आता जर परत गावात गावात जरी दारू पिऊन कोण आला का नाही हा
त्याला 51,000 रुपये दंड ठेवायचा हा. आणि 8 दिवस त्याला गावाच्या बाहेर ठेवायचा बस का. बरोबर. अहो काय ज्याच्या पैशाला खिशाला माझ राहतोय अहो, तुम्ही काय डोकं तिकडे लावायचं पडा. जायचं, आम्ही त्याला बाजार गेलो तेच आमच्या गोडी लायचा दापा दापा. तुम्ही बा. काळजी करू नका. त्यासाठी आहे ना मी इथं जवळजवळ 15 पोलीस ठेवीन गावात बस बंदोबस्ताला. बंदोबस्ताला. गंगाराम अजून काय पाहिजे हो तुम्हाला? गंगाराम शेठ ऐका मतदान जवळ आलंय दारूचा विषय काय काढू नका नवतारणे बिवतारणे पोरत आहे संघ लागत आहे आपल्याला यांचं काय ऐका त्या बरं जाऊ द्या विषय जाऊ द्या ते हौशी, घेऊ हौशी, आपण हौशी. सगळ्या. बघा, मी काय म्हणते आहे तुमच्या जेवढ्या पाठीमागे. गरजेच्या आवश्यक सुविधा आहे ना तेवढ्या आम्ही करणार आहे. काय ना तुम्ही बाथरूम त्यामुळे बिथरूम तुम्ही tension नका नाही तुम्ही बाथरूम मध्ये सगळ्याच bathroomचं काय रस्ते करायचं? दिले सगळं काय दिलं कम्प्लीट हा. सगळ्याच bathroom मध्ये. पण आता काय एवढं करा बाय फक्त आहे माणसं ना आमच्या. नाही नाही आता निवडून आलं ना हा. प्रत्येकाच्या घरासमोर प्रत्येकाला संडास बांधून दिलं जाईल. 5 वर्ष वाट पाहावं लागेल कारण फक्त. काय नाही नाही 5 वर्ष नाही, नाही ना नाही बरं का मी काय म्हणतोय आता जर आम्ही निवडून आलो ना तर प्रत्येकाला संडास वाटणार आहे आम्ही. काय म्हणे तुम्ही संडास प्रत्येकाला वाटून देणार आहे. माझी कोणती बोलण्यात पद झाली हा हो आता कसं आहे बघा हा. हे आता विटा आणायच्या बांधकाम करायचं ते भांडा आणायचं खड्डा खोदायचा. ये म्हणा ना राव प्रत्येकाला संडास वाटणार कोणती बोलण्यात पद झाली डायरेक्ट अहो तसं नाही आता ते रेडीमेड नाही का संडास आलेलं फायबरचं तात्पुरतं तात्पुरतं नाही मग? हा ते पण चांगलं टिकतं फायबरचं मजबूत आहे ते. दिंड्या बिंड्या मध्ये राहत तसं. हा तसलं तू व्हायचं तेवढं काम जरा का उचलायचं नाही. फक्त खड्डा खादून घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं. 100% तुम्ही निवडून येशाल बरं का बंदा रुपयात आहे हो आमचा 100% तुमच्या सरकारचं पाठीवर किती जाऊन पाठीवर द्यायचं नाही तुम्हाला. नाही नाही भारी काम किती करते पैसे जाऊ द्या हो, सरकारचं नाही जरी आमचे पैसे गेले तरी चालतील. तुम्हाला संडास किती खायला भेटतील काय म्हणजे याच्यातून तुम्हाला किती खायला भेटेल असं? आम्हाला रुपये नाही भेटत. नाही हा. संडासातून काहीच नाही भेटत काय तुम्हाला. नाही आम्ही काय एकदा ठराव पत्र वरती दिलं ते पास झालं की ते कर्मचारी येतात आणि त्यांचं ते काम करतात. 12,500 7,000चं मटेरियल ते आणि बाकी संडास सगळं तुम्हीच खाते का मग आता मग वाटप बिटप कसं काय चालू केली हे वाटप तर आहे चालू पण कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे? 4-5 दिवसापासून सारखा तोच दान काय ये घरात जाय घरात ये घरात जाय घरात तो म्हशीवाला आला हा. त्याच्यानंतर ती कोणती निशाने गेला असणार कसं बघूल्यास टाईप ती एक हा ताईला काय नोट आहे वाटतं ना हा, हा. युट्यूबला पाहिलं बरं का चांगली निशाने 2,000ची नोट. बरे बरे मग तुम्हाला काय दिलं का पाहू बघायचं का? ठीक आहे 2,000ची नोट. अरे वा जोरात 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 मस्त ही नोट पण आहे आणि हीच निशाणी आहे. निशाने हीच ना हा हा मग आता ही नोट डायरेक्ट संघच घेऊन येतात का तुम्ही डायरेक्ट हा मग बरे बरे किती नंबरचं बटन तुमचं दाबायचं 2 नंबरचं बटन. 2 नंबरचं बटन आहे हा. का हो होईल 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 100%. बरं. 8-9 उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये हा मग 9 जण आहेत. कवा समजा ते बाथरूम आले हा आता समजा 5-1,000 लोकसंख्या आमच्या गावामध्ये हा. म्हणजे जवळपास 300-350 बाथरूम येतील तुम्ही एका माणसामाग किती संडास खाते हाय म्हणजे तसं नाही आता समजा एक घर आहे हा एक घरला एक बाथरूम येईल हा. ना असे 200-250 बाथरूम आहे मग चांगला इन्कम आहे तुम्हाला हो. आम्हाला हा? आम्हाला कसला इन्कम मग आता जनतेची सेवा हीच आमचा धर्म आहे बाबा. मग 6,500 रुपयाचं भांडा लागत ते मी 12,500 काय घोटाळा घेतले करायचं तुम्हाला कोणतं काय करायचं. मग काय आम्हाला नाही घोटाळा करायचा जनतेची सुख सुविधा उपलब्ध बरं मी करून ना द्यायची. तुम्हाला सांगतो 2,500-3,000 मतदान वळायचं काम करतो मग आणले किती तुम्ही आता नाही तुम्हाला कुणी किती दिलं तेवढं सांगता का? नाही अजून घेईल नाही काय म्हणतात? आपण एकतर्फे डायरेक्ट तुम्हाला काय सांगितलं ए, गंगाराम काय ओळख आपल्या? नाही नाही ऐ बाड खाऊ नाही बरं का आपण मग समजल तुम्हाला हा. आपल्याला 1 रुपया नको भाऊ मतदान द्यायचं काम करील मागच्या 4-5 हजाराची घेतली त्यावर. कोणाचे हा. ए मतदान द्यायला मी फुकट नाही, मागच्या ताई. वेळेला घेतले 4-5 होते ना. हजाराला. ए ताई नाही, दिलं मतदान आम्हाला झालं. मत बरं दिलं. या बाय. बाबराव भाऊजी एक निष्ठावंत जाऊ द्या. काम आहे आपल्यावाले हा. 4 लोक सभेला आलो तुमच्यावाल्या त्याच डोकून सांगितलं का मी 100% ताईला मतदान करणार म्हणजे करणार हा, बरोबर एक नाही किती जण पोरं आणले ताईसाठी नाही बरेच पोरं आले होते. भरपूर आले तुम्ही हा. आणि मग तुमच्याच पायाच्या पुणे निवडून आणि आले मग आम्ही. या असे ना आम्ही सांगतो बाडकाव लोक बरं सांगतो का? नका आपल्यावर जर भरोसा असेल तर निष्ठेने राहणार निष्ठेने. ताई होय, तुम्ही ना बापरे. निवांत रात्री या आपल्याकडं आपण बोलू तुम्हाला सांगतो हा की एका काही असं माणसाने बोलू नाही चालणार आणि तुम्ही एक तर नाही भंगार माणसं आहे संग. बरं काय काळजी करू नका हे 50 आहेत. नाही नाही नाही, आता नाही, नाही नाही आता घ्या. नाही माणसं देखत नाही हो नाही अहो, माणसं घे, कोण घे, आहेत? घे. नाही हो, तुमच्याच नाही. घरी आहे. अरे म्हाताऱ्याला वाटणार. ए तू का प्रिय नको माझी बोलू ताई तुम्ही निवांत रात्री या अहो, आपण तुम्ही- बसू गंगाराम अरे अहो, नाही, रात्री काल नाही. तू काल बोलला. अरे भाऊ हे काम काय निवांत बोलायचं बोलायचं असेल राहते त्यांना? काय डोक्यात फरक झाला माणसं देखत काढतो अरे कधी आता बोलला काय 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 रात्रीचं काय गंगाराम. त्याला वेळ आहे रात्रीच्या. तो आपल्याला भरोसा आहे आहे ना? दोघं जण निवांत रात्री या बरोबर ताईला आणि मला बोलू द्या तो वेळ आहे 1 घ्यायला. मिनिट हा? हा मग वेळ आहे. रात्री येशाल नाही, येऊ आम्ही 5 मिनिटं एकूण येऊ. जेवढा आहे ना कसं आहे, मतदारसंघ जनतेच्या सेवेसाठी आम्हाला वेळ काढलाच हा, पाहिजे. वेळ काढलाच पाहिजे. बरं ही सध्या राहू दे. नाही नाही काय नाही काय? नाही आता जर तुम्ही हे पैसे दिले हा. आजूबाजूचं लक्ष राहतं लोकांचं तुम्ही काय करा मॅडम तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही रात्री या निवांत आपण बोलू बसू काय लागेल काय नाही काय मतानं वाटायचे काही नाही कोणाला किती हॉटेल कोणाला किती बोकडे कुठे टांगायची काही नाही ते माझ्या बरोबर नियोजन लावतो 10-12 पोरं येतील ताईनं आपण निवांत बसू ये ना हे नका हे काय होतं माहिती का हे आपल्याला ती चालत नाही. बरं बरं, हो. ठीक आहे. निवांत
ऐका आपण आहे ना संध्याकाळी येता नाही भाभी ती अशी माणसं सांगा आपण तिघं जेऊ फक्त दुसरं कोण नाही आलं. सांगत ताईन तुम्ही हा, चालतंय. 100% ताई तुमच्या पाठीमागे आम्ही आई बरं चालेल. 15 रुपये मी काय म्हणतो हा येऊ का आम्ही मग हो हो या येऊ का मग मग तुम्ही चहा वगैरे काही घेतला नाही अहो बोललेच लय झालं फक्त आमच्याकडे लक्ष राहू द्या. 100% या टायमाला 10-12 पोरं ते सगळं त्यांची व्यवस्था करून 100% आम्ही तुमच्या 10-12 पाठीमागे पोरं करतो अगं. कोणते इडले पोर रात्री ताईन ते येणार आहे पुढला बंदोबस्त करावा लागेल बाबूराव 10-12 पोरं म्हणजे 5-50 आणतो का आता लगेच इकडे. परत 10-12 राहतो तुझ्या गावात. बाद झाले बरं असू द्या बाबूराव असू द्या या बरं मी काय म्हणतो हो तेवढं आपली निशाणी लक्षात ठेवा नोटे सगळ्याला सांगू काय काय युट्यूबला करा याचं बाय व्हॉट्सअपला ना 25 विलक्षण झालं का याचं बाय याच जमत नाही याच्या 10-12 पोरं सोडून का सांगितलं काय तुम्हाला कोणीच राहत नाही. तुम्ही असू द्या हो, तुम्ही समजून घ्या मी आहे ना आणि नका ते बरं बरं हो, चला मॅडम टाइम झाला मला आहे ना. या, या. बरं चला येऊ का हो हो या ए गोपीनाथ येऊ का हो हो हाय 100% तुमच्यावर लक्ष येऊ येणार कोण 2000च्या नोटीशिवाय आहेच कोण आता ही गेली आता हिला रात्री बोलून घेतो बरोबर 5 आणि 50 आणि आपलं काय जमत जेव्हा 2-4 लाख रुपये सोडील आणला तो बाबी आहे संघा त्याच्या देखत कुठं पैसे घेते वाढ खावा देखत तो 5-5 हजार रुपयासाठी कुठक्यासाठी त्यांच्या मागे इंडतो निवांत रात्री बोलून घेतो 2-3 लाख रुपयाला बरोबर चोळतो आपला सीझन जोरात निघून जाईल कांद्याचं टेन्शन नाही तांबाट्याचं टेन्शन नाही येईल बरोबर रात्री ताईचाच प्रचार नोट एक नोट यायला बायको गेली मायारा घरामध्ये करमाना टीव्ही तरी कवर पावा गाड्या हा मोबाईल पाहायचा टीव्ही पाहिली का मोबाईल येऊ येणार कोण हो मॅडम शिवाय आहेत कोण नमस्कार नमस्कार बसा 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 कसं मॅडम माझी वाजतो मी बसा ताई बसा बसा. पाणी बिणी आणू का नाही नाही नाही, काही नाही. या, नाही का? या. हा, हाय. बसा राहू द्या लक्ष पेपरला वाचलं मोबाईल मध्ये वाचलं हा ना? चांगलं लक्ष आहे हो आणि लक्ष काय आजकाल नाही ना 5 वर्षापासून लक्ष ठेवू राहिलो ना हो ना यांच्यावर ना हा मग याला निवडून देतात तुम्ही हा ना हा ना हा ना आपणच दिलं निवडून मग आम्ही काय झक मारली का निवडून दिलं ते तू मागतोय पाप आला होता आवर हा पाप आला होता मागतो अहो काय बाबूराव तुम्ही बोलू राहिले हा तुला मला इकडे रे. अहो 1 नाही 2 नाही 5 वर्ष मी दरवर्षी एक निवेदन देऊ राहिलो तुम्हाला तुम्ही ज्या या रस्त्याने आले ना गुडघे वडले खड्डे पडले त्या रस्त्याने हो आणि तो हायवे रोडची काय अवस्था झालेली आहे काका तुम्ही टेन्शन घेऊ नका ते खड्डे बिड्डे सगळे बुजावले जातील आता कधी सिमेंट काँक्रीट येईल आता हा का हा टेन्शन नका घेऊ तुम्ही अहो ताई 5 वर्षापासून आम्ही किती हाल काढू राहिले त्या रोडनी माहितीये का गाड्या पलटी झाल्या कित्येक वेळेस बरं का भास्कर नाना हा आता कसं आहे बोलू नये पण बोलायची वेळ आली तुम्ही वेळ आणली ती बोलायची बरं का भास्कर नाना तुम्ही म्हणता रस्ता आहे का हा अहो ज्यावेळेस माझी बायको नगरसेवक म्हणून निवडून आली बरोबर त्यावेळेस रस्ता केला नाही का अहो दरवर्षी निवेदन देतो मी रस्ता रिपेअरिंग साठी हा केलं मान्य आहे हा. अहो पण तो केला का नाहीच ना मागच्या वर्षी पाऊस झाला आणि होता की नव्हताच तो रस्ता झाला इतका बोगस काम केलं त्या रस्त्याने कसं आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराने केलं असेल काम खराब हा आता आम्ही निवडून आलो ना काय राव खुशाल म्हणते केलं असेल खराब काम आणि मग तुम्ही काय उपयोगाचे मग अहो आता ते काय लक्ष द्यायला राहत आहे का आणि मग काय काय बाबूराव बात करतात तुम्ही काय तू भास्कर बोलत हा? यार त्याने कॉन्ट्रॅक्ट द्यायला राहत आहे बरं ते ताई जाऊ द्या ते झालं सामाजिक काम वैयक्तिक मी बहीण म्हणतो तुम्हाला माझ्या मुलाचं लग्न होतं पत्रिकेमध्ये मी नाव छापलं तुमचं वालं मला वाटलं होतं तुम्ही आशीर्वाद द्यायला याल तांदूळ टाकायला याल मी वाट पाहतो येण्यासारखी तुमची बरं का ताई अहो मला इतकं वाईट वाटलं हा मी पार टाळी लागली तरी वाट बघत होतो म्हटलं आता हे फळ भरायच्या टायमाला तरी ताई येईल आणि बरं का ताई तुम्हाला खोटं वाटलं आज मी तुमची साडी आहे ना कपाटामध्ये आहे येवला पैठणीची मी पैठणी आणून घेतली 5,000 रुपये माहितीये का बापरे माझी मंडळी मी इतकं नाराज झालो तुमच्यावर नाही हा? नाही ऐका भास्कर नाना हा काय झालं माहितीये का आपल्या शेजारच्या गावात ज्या दिवशी तुमच्या मुलाचं लग्न होतं ना हा हा त्या दिवशी शेजारच्या गावातलं आपल्या गाव पेटलं होतं हा. आणि तसल्या कंडिशन मध्ये मला सांगा बरं तुमच्या लग्नाला येणं महत्वाचं आहे का तिथं गावाला मदतीला जाणं महत्वाचं आहे नाही नाही ते बी बरोबर आहे ते पण बरोबर आहे सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे वैयक्तिक जाऊ द्या हा पण आता हे बाय आणि दुसरी गोष्ट तुम्ही 5 वर्षाच्या नंतर आता आजच आले ना ताई हे बी वाईट वाटतं काय सांगावा हा नाही आता- ते लग्न जाऊ द्या नाही लग्नाला आलं पण कोणत्या तरी निमित्ताने काय चाललं निदान गावचा प्रमुख आहे मी सगळं गाव मला भास्कर नानाशी बोलत नाही हा आज 10,000 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे माझं वालं हो आहे हा मी जर ठरवलं ना कोणाला मतदान द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं तर बघा आता मला वाईट साईड बोलायला नका पण लावू आता त्याने सोडून विषय काय लावतात बघा, आता तुम्ही ना मागचं काहीच काढू नका आमच्याकडे मी आहे ना आता. झालं गेलं विसरून जा बरं का हा हा इथनं पुढं कसं आहे आम्हाला परत गावची सेवा करण्याची संधी द्या हा. हीच बोलण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय नाही तर पहिले 55 नका करू कमीत कमी तुम्ही
नाही दरवर्षाला तर 2 वर्ष 3 वर्ष मिळून कोणत्या तरी कामानिमित्त यायला पाहिजे. अहो मोठ्या पाण्याने तुमचे नावं टाकी त्या पत्रिकेत लोक, नाही, या बा. त्या निमित्ताने तुम्ही गावात आलात, सगळ्या गावाला दिसल ना का नाही का ताईला निवडून दिलं, ताई येते बरं का आपल्या कार्यक्रमाला. काय झालं आम्ही लग्नाला निघलो हा. आणि तेवढ्यात आम्हाला फोन आला ते गाव तिकडं पेटलं. बरोबर. मग आम्ही ना पहिले तिकडं गेलो. नाही तो मुद्दा मान्य आहे मला, मान्य आहे. गाव पेटलं मग तिथं गेलंच पाहिजे. हा असं त्याच्यामुळे तुम्ही काय राग नका मानू बर का. पुढचा काही कार्यक्रम असला ना जरूर बोलो, आम्ही येऊ तुमच्या घरी. ठीक आहे, मी आशावादी माणूस आहे, परत तुमच्यावर भरोसा ठेवतो मी. नक्की नक्की आणि ठेवा. काही काळजी करू नका मग. तुम्हाला मला सांगा जाय, मी फोन करी जाईल त्यांना. हा तो आता वय झाले जरा. अहो वय झालं पण प्रचंड अनुभव येत ना मला, दर पंचवार्षिकला अनुभव येतात ना. बरं जाऊ द्या, आमची निशाणी माहिती आहे ना. माहिती आहे ना, मी मोबाईल मध्ये बघितलं ना, काय नोट येते कितीची? हो, 2000ची नोट. हो निशाणी छान आहे बरं का, एकदम अट्रॅक्टिव्ह निशाणी आहे ती. अहो कुणाच्या नजरेतनं चुकली नाही पाहिजे हा म्हणून अशी निशाणी ठेवली आम्ही. एकदम मस्त. ती निशाणीच पक्की आहे ना, डोक्यामध्ये बसल बऱ्याचशा जणांच्या. हो हा या बा आता सगळं जग कशावर चालू आहे, कशावर चालू आहे, नोटेवर. हा, हा. म्हणून आम्ही नोटच निशाणी ठेवली एकदम चांगलंय. असं. हा अरे, आपलं किती मतदान आहे? 10 मतदान आहे ना माझे. घरचे 10 मतदान आहे? हो 10 मतदान आहे. आणि गावचं तर 10,000 मतदान आहे, ते पण आपल्या याच्यावरच अवलंबून आहे. नाही गावचं आपण आहे हा. ना ते नंतर बैठकीत बोलूच आपण. नाही बोलणारच आहे मी. संध्याकाळी आहे ना. ती गावाचं आहे ना, मी जबाबदारी घेतली. हा का, नाही चांगली गोष्ट आहे ना. नाही पण मला बी गावातले लोक विश्वासात घेऊन हे करतात. आम्ही आदल्या दिवशी सभा घेतो गावात का उद्या मतदान कोणाला करायचं. नाही नाही तसं नाही, म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य असं आहे, हा मी संध्याकाळी येऊन तुम्हाला भेटतो आणि गावचं काय आहे ना हा. ते आपण बोलूच. चालेल ना, चालेल. पण आता तुमच्या घरातले 10 आहेत ना. 10 मतदान आहे माझेवाले. मग एक काम करा शांता, हा. हे दे त्यांना. हो 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 ताई, हे काय करू राहिले तुम्ही? नाही नाही राहू द्या काका. ए बा आमच्या शब्दाला मान द्या. आमच्या अहो ताई, अहो तुम्ही मला लाजवतात का हे नाही, घेऊन? नाही, हा? लाजवत नाही. अहो आतापर्यंत मी जवळजवळ 8 ते 9 इलेक्शन बघितले पंचवार्षिक. माझं वय आज 60 वर्षाचं वय आहे. हा आणि हे कधीच केलं नाही आपण. अहो नाना ऐका माझं, तुम्हाला आम्ही असे पैसे देत नाही. हा. ही निशाणी आहे म्हणून असे तुम्हाला पैसे देतो. हा. नाही, नाही, नाही. शिक्का मारायसाठी देऊ राहिला आम्ही. घ्या घे, नका घे, नका घे. नका, नाही नाही नाही. घे. अहो तुमची लेख समजा मला. घ्या घ्या तुम्ही. घ्या. आता काय हो, लेख म्हणते ती. नका ताई, तुम्ही आहे ना. नाही, नाही, राहू द्या. ए बा, आम्हाला नाराज नका करू तुम्ही. असू द्या नाना, हा. आणि काय काळजी करू नका. बघा एवढं मला लय वाईट वाटू राहिलं, पण आता काय आहे? नाही नाही हे ठेवून द्या नीट तुम्ही. हे काय तू वर ठेवते पैसे. हा. आणि हे बघा, मी जरी बोललो ना, मला तीव्र सामाजिक कामाची आवड आहे. एक वेळेस माझ्या घरातली काही नुकसान झाली ना तरी मी सहन करेल, पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे रस्ते, लाईट आहे, वृक्षारोपण आहे, याची नुकसान झाली नाही पाहिजे. या बा तुम्ही काय करा, मतदान झालं का पहिले यायचं हा. आणि आम्हाला आहे ना लिस्ट करून द्यायची. नक्की नक्की. नेमकी काय काय करायचे. तुमचं एक जरी काम अपूर्ण राहिले ना मग तुम्ही आम्हाला बोला. अहो ताई, माझ्याकडे पोतभर फायली मी आहे ना मॅडम. मी दर चार- घेऊन येईल त्यांना. हा. दर 4-6 महिन्याला एक अर्ज करतो, निवेदन पाठवत राहतो लोकप्रतिनिधीला. हा, हा. है की नाही, सगळे पुरावे. आता तुम्ही कुणाला अर्ज पाठवू नका. हा आम्ही निवडून आलो ना हा. की लक्षात ठेवा, डायरेक्ट आपल्या बंगल्यावर यायची फाईल घेऊन. हरकत नाही, हरकत नाही. मग तर बस ना. होय होय, आणि तुमच्यासाठी आपल्या बंगल्याचा दरवाजा 24 तास उघडा राहील. बसा. आले तर चहा घेऊन जा, मी नाही, चहा नाही, सांगतो. नाही चहा नको, काय काय नको. करायचं बाबा? अहो घेतला असताना थोडा. नाही, चहा लय झाला काका. हो मॅडम चला. हा येऊ का? हो या 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 या. नाही नाही नाही, असू द्या. पडू द्या, पडू द्या. येऊ येऊ येणार कोण? नोटी शिवाय आहेच कोण? शांताबाई शिवाय आहेस कोण? होय, चला. चला या. बरं येऊ का नाना. हो या या. येऊ येऊ येणार कोण? शांताबाई शिवाय आहेच कोण? शांताताई शिवाय आहेस कोण? या या या. आयला मस्त वाईट वाटतं मला. आता माझ्या माहितीप्रमाणे माझं हे 5वं का 6वं, आज 60 वर्षाचं वय आहे, 6वं इलेक्शन आहे. आणि मी माझं तत्त्वज्ञान मी लोकांना शिकवित राहिलो का पैसे घेऊ नका, दारू पिऊ नका. नाही नाही नाही, पण आता मी स्वतः बदललो. आता हे पैसे घेतले ना, काय घेतात चोराची लोंगटी. याच्या आईला 1-2 वर्ष म्हणजे चंगळ होईल ना मस्तपैकी. हां असं 20,000 रुपये आहे. 10 मताचे 20,000 भेटले, काय घेते? हां मरा तिकडं. काय बाई खाय हरणे. आता वाळेल सुकेल गावात खाय. आज निवडणुकीचा निकाल आहे. तो मालक गेलाय, आता येईलच निरोप घेऊन, आनंदाची बातमी घेऊन. जर निवडून आले ना बाई, तुला सांगते, मी ज्या बंगल्यात राहते ना त्याच्यापेक्षा भारी बंगला तुला बांधील आता. आणि तुला आहे ना सोन्याचा घास घालील मी आता. कारण तुझेच आशीर्वाद आहे सगळे. येईलच मालक आता. शांते हा आली का हो? आलो. मग पेढ्याचं बॉक्स का नाही आणलं? हा आणायचं होतं. हा विसरले का?
मी अख्ख्या मिठाईवाल्याला ऑर्डर दिली होती. मग आणली का नाही? काय सांगायचं शांती, हा वाईट झालं. हा तू नाही निवडून आली, तू पडलीस. पडले. आपला पराभव झाला शांती. अरे देवा, काय स्वप्न पाहिले होते मी. आता 50 कोटीचा बंगला आहे म्हणले, नंतर करोडचा बंगला बांधील. त्या बंगल्यात मस्त झोपाळा टांगील, मस्त त्याच्यात झुला घेईल. त्या गाईला, त्या हरणीला म्हणत होते का तुला मोठा बंगला बांधून देईल, तो मालक जायला निकाल आणायला. काय करू आता? अगं ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले ना हां, त्यांनीच गद्दारी केली बघ आपल्या संग. तरी मी तुम्हाला म्हणत होते का एवढे पैसे वाटू नका. हे लोक जे हरामखोर राहते ना, हे काय करत्या, त्यांच्याकडूनही खात्या, आपल्याकडूनही खात्या, आणि मतदान तिसऱ्यालाच जाऊन करीत्या. सगळीकडून पैसा उकळीत्या. ये तरी तुम्ही मला म्हणा नाही नाही, मागच्या टायमाला मी किती वाटले होते? 5,000 वाटले, 50 लाख भेटले. हो, मी काय स्वप्न रंगवले होते. म्हणले हेलिकॉप्टर घेईल, बाहेरच्या देशात जाईल, मस्त फिरल, सगळे देश पाहून येईल. काय काय माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला हो. हां, तरी तुम्हाला म्हणत होते का लोक पाहून पैसे वाटा. हे लोक आहे ना, लय हरामखोर राहते मेले. नाही, या गावाला आहे ना मी तर बघूनच घेईन. मला माहिती आहे कुणी आपल्याला मतं केले तर कुणी नाही मतं दिली, मला चांगलं माहिती आहे. तुमचा लय विश्वास ना. तुम्ही म्हण मागच्या टायमाला कसं आलो, या टायमाला सुद्धा आपण येऊ. काय झालं आता? आता तोंडात मारायला कोणी राहिलं का? हा, तुझं काय, मला तर अक्षरशः का विरोधी पार्टीवाले तिथं सगळे उभे होते, आणि जसा त्यांचा रिझल्ट लागला आणि आपला पराभव झाला, मी खाली मान घातली निघून आलोय. आता हायवय गेलं आणि दैवय गेलं. हां, जेवढं आता कमवून ठेवले ते सगळं गमवायची पाळी आली आता. हां, अगं मला तर असं वाटतंय एखादं औषध प्यावून झोपून जावं आता. बाई, कुठल्या तोंडानं गावात तोंड फिरवून दाखवू मी? तुम्हाला सांगते, मी एवढे स्वप्न रंगवले होते. म्हणले 10 तोळ्याची एक अंगठी घालील बोटात, आणि 20 तोळ्याच्या पाटल्या बांगड्या घालील, आणि पूर्ण दागिन्यांनी अशी नखापर्यंत मडल, असे स्वप्न मी रंगवले होते. आणि एवढे दागिने घालून हेलिकॉप्टरमध्ये बसल आणि बाहेर देशात जाईल. किती माझ स्वप्नांचा सगळा चक्काचूर झाला. आता काय करू? तोंड झोडायला माणूस राहिलं नाही ना. लय दुष्काळ काय असतो ह्या वर्षी समजलं गड्या. एवढी मका अशी गचीर भरेल राहायची दरवर्षी. अरे अरे, पण कडवा होऊन गेला नुसता याचावाला. आणखी 2 पाऊस जर झाले असते ना चांगले मोठे, अशी हिरवी गार मका आली असती मस्त. जनावरांनी बी दाना दण खाल्ली असती. आज जनावरांचंच नशीब पालतं. आता काय 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 करू राहिलाय? राम राम. ते काय बरं म्हणत काय? काय नाही राहिली मकाची पानं कशी अवस्था झाली. हा, लय वाळ पाणी नाही राहिलं ना. अरे पण ते जाऊ दे, निकाल समाजला ना. हा, निकाल कळायला काय झालं? अरे काय झालं हा, बाबू, मी तर म्हणतो ती बाईनीच ती तोंड जोडीत असेल हो. तोंड जोडीचं मग त्याला आता आपण काय करणार? आता आपण आपले प्रयत्न केले आपण. आता काय गावांनी मतदान केलं त्यांना, आपलं काय चूक आहे? तो किती घेतले पैसे? हे दुसऱ्याला सांग ना. काय? आईला पैसे छापले तो आणि म्हणतो ए नालाय काय नीट बोल जरा. हा? तो माझ्या का तुला किती पैसे दिले? तुला किती दिले ते सांग. मी फक्त प्रचाराला होते सगळं, मी रुपये गेले त्यांचा. मला सांगतो. हा, शपथ. काय बाबूराव बोलतो, माझी लई चिड येते रे तू. गोप्याला दिले, तुला दिले, आणि तुला नाही दिलं का? मला काहीच नाही दिले. अरे मी 4-5 पंचवार्षिकला घेतले नाही, पण हा. यावर्षी आहे ना मतदान किती आहे म्हणलो, 10 मत आहे म्हटलं हा, माझ्या हा. ह्याच्यात. मला 20,000 रुपये दिले बळच त्यांनी. मस्त मटण दारूच्या आईला चकाचक हाय काय नाही केले मी सुद्धा. हा. तू खोटा काऊन बोलतो? तू बी घेतले ना राव. नाही रे, नाही रुपये घे पाय. मी फक्त जेवण 2-4 वेळेस जेवण खाऊन केलं फक्त, हा. बाकी दुसरं काहीच नाही. बरं आता एक काम करू आपण आहे ना, आपण झक मारले, आता घेतले पैसे, त्या बाईचं सांत्वन करायला जाऊ. चाल, चाल मग आता रडत काय असेल बिचारी. जावंच लागेल. चल, हा. दोघे नवरा बायको बापट्याने बसले. चल, अरे किती कोट्यवधी रुपये त्यांची झालं असेल ना. मला कोटीशी बातच नाही हो. हे बरं घ्या लोकांना कमी नाही यावर. हा? ते परत नंतर अरे, तुम्हाला आपले विचारलं. थोडेसे लाख अरे, रुपये. पडले तेच बरं झाले, नाही तर पुढं गेला असं निवडून हा. त्याने आपल्याला याच्याने विचारलं नसतं. नाही पण लय भ्रष्टाचारी बाई बरं का. 5 जाऊ. वर्ष ती होती ना, ते भ्रष्टा- काहीच काम नाही केलं रे ती ना. ती घरी बसली तेच चांगले. नाही ते बरं जिरली तिची बरं हा, झाली. चाल येऊ जाऊन येडवाकडे सांत्वन करू. हा. चल. ए बाबूराव, हा, या बाई तू गळ्याची शपथ घेऊन सांग, मी तुझा मित्र आहे ना. आहे ना. मतदान कोणाला केलं सांग बरं. तू सांग बरं, खरं मला तूच सांग बरं. अरे मी सांगितलं ना, काय मी शांतकून पैसे घेतले आणि मी बी ठकीला मतदान केलंय. मग मला तो- शांतीची झिरवायचीच होती. मग तो ठेकीच्या मशीला केलं का तो? हा, अरे मग आता तू कोणाला म्हणू नको बरं का. काला कोणाला म्हणाल. मी तेच केले, ठेकीच्या मशीलाच केले मतदान.
हा ना हा. बरोबर आहे हिची चांगली जिरली नाही, बाई. नाही, हिची ना मला खरंच जिरवायची होती. तिच्या आईला नाव शांता पण आतून अशी भडकती ना ती मी काय केलं माहिती का 15 दिवस त्यांच्या संग येणलो हा. त्यांच्याच खाल्लं हा. तिलाच मुक्कामी राहायचं मस्त व्हायची. तिच्या आईला खोडच मोडून गेली हा. बाहेरची वाली. ती बरी झाली पडली. हा, हा. जर नसे पडली ना पुढे गेली असेल निघून हा. तर आपल्याला विचारलं नसतं तिनं. नाही पण या बाई तिचे ना आपले संबंध चांगले राहावा म्हणून आता काय करायचं सांत्वन करायचं तिच्या तिचं. सातून करायला जाऊ बाई आता. जरी पडली ना म्हणा मनामध्ये मस्त वाटत पडली चांगलं झालं हा. पण तिचं सांत्वन करताना बाई पडली ना हा. आता जरी पडली तर पुढच्या वर्षी तू 5 वर्षांनी मी निवडून देतो. आम्ही उभं करू ना हा. हा? आता धीर द्यायचा खोटा नाटा तिला हा मग पुढच्या पंचवर्षीला काय करायचं ते आहेच आपल्या हातात. ते नाही काय ते बरं, आता ते का आपल्याला सांगावं लागत काय. नाही नाही घरी चालतो का मळ्यात चालतो त्यांच्या आईला घरी ना बाबूराव लय लोक असतील तिकडे पण रे. अरे घर त्यांना खायला उठलं असेल मळ्यातच भेटल. अरे ते आपण मळ्यात काय अरे मी काय हा. तेव्हा ते दोघं नवरा बायको मळ्यातच बसेल तेव्हा कशी पाहते कोणाला राईट, तेव्हा राईट, 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 चल. हे ना तिकडे जाऊ मग हा आणि सांत्वन करू हा तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे आणि चाल पो तिचे ना आपले संबंध टिकून राहतील. चल 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 आता काय वाईट वाटून फायदा आहे का सांग शांते. अहो किती पैसा गेला आपला किती स्वप्न पाहिले होते आपण. जाऊ दे, असू दे. नमस्कार नमस्कार का मॅडम रड नका ना. नमस्कार. मॅडम, रड नका, रड नका. रड नका हो. अहो काय त्याच्यामध्ये काय रडतात निष्कारण हा चल. हे बघा काय राहते माहिती का बा तराजू काटा राहतोय कोणता तरी खालीवर होतोय बसा बसा असं बाबा, राहते बसा. काय आहे बा सोडून द्यायचं पुढे 5 वर्षात आपण परत जो म्हणून लढू एवढं काय भ्यायचं. अहो गंगाराम तुम्ही जर एवढे नवरा बायको हादरून गेले तर हा. आमच्या सारख्या सर्वसामान्य मनुष्यानी काय करायचं आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं हार मॅडम. मारू चालेल का मॅडम हा? तुम्हीच सांगा बरोबर आहे की नाही. अहो एकदम खंबीर बना तुम्ही आणि तुम्ही खुशाल रडतात राव लय वाईट वाटतो. अहो आम्ही बातमी निकाल ऐकला लगेच भास्कर नानाला कॉल केला तो गोप्या बाहेर गेला कुठेतरी तो गोप्या म्हणून मी संध्याकाळी येईल म्हणा मग याला काय म्हटलं भास्करला पहिले चाल म्हणलं मग होय. सातवण करायला हो हा. मग का हो? हा? निरोप लागल्या लगेच आले आमच्या दुःखावरच्या खपल्या काढा येड. अहो असं नाही बा दुःखात कोणतरी सामील झालं पाहिजे ना तुम्ही आपल्या अहो, मॅडम एवढं तुम्हाला दुःख झालं ना आम्हाला काय झालं नाही का झाला का सांगा बरं. हा? तुम्हाला दुःख झालं का? हो. आम्हाला इतकं वाईट वाटलं काय सांगावा अहो जेवण नाही केलं मी रात्री काय हा. सांगावं आता रात्री जेवण नाही केलं? नाही ना टीव्हीला निकाल ऐकला टीव्हीला तू टीव्हीला निकाल ऐकला? हा तू जेवला होता का? मी दुपारात सुद्धा जेवलो नाही. होय. अरे वा बाबूराव. अहो आम्हाला फुल गॅरंटी होती ताईचं नेतृत्व चांगलं आहे नक्की निवडून याल. बरं का हो ताई हं? निकाल ऐकता लाईट गेली लगेच वायरमॅनला फोन केला मी सब स्टेशनला लाईटच चालू कर म्हणलो मला निकाल ऐकू दे म्हणलो. हा माहिती का तुमचा निकाल ऐकला तेव्हा घराच्या बाहेर निघालो. आम्हाला काय वाटलं होतं बरं, अहो जरा तुम्हाला- खोटी बातमी आहे का काय बा असं ताई पडल्या बा अशी खोटी बातमी आली का काय बा पण घडी तुमचा किती लाखांनी पराभव झाला ना ते आकडेवारी पाहून न हा. लय संताप आला हो. मी आता तोंडब्यात जोडू घेतलं. हा. हा ना हा म्हटलं 15 दिवस प्रचार करून उपयोग झाला काय भावाला. हा तुमचे एवढे कष्ट वाया गेले आहे ना? बघ शांते तोंड जोडून घेतलं बघ बघ बघ. माझं हा ना? तोंडब्यात जोडलं. हा? किती त्यांचा जीव आहे आपल्यावर किती खरंच. प्रेम आहे आपल्यावर त्यांचं. लय गंगाराम, प्रेम. मी सुद्धा उपाशी आहे बरं का रात्री काही खाल्लं नाही म्हणलं चला तुमच्या घरी येऊन 2 घास खावा म्हणलं तुमच्यामध्ये वा, तुम्ही बी वा. झालं गेलं इसरून जा मॅडम आणि बरं का आणि कामाला लागा आता. नाही जेवायला आहे हा. ना हे, बकऱ्याची बिर्याणी बनवायला लावली आहे मी. हा हा का हा. तुमच्यासाठी चालेल ना मग नाही चालेल आपल्याला नाही जेवायचं त्याला काय झालं बरं नाही मी खाईल मला बिर्याणी आवडते. मला नाही काय आवडते नाही, का? दुःख झालं. हो. हा स्पेशल कसं बकऱ्याची गिळणार बिर्याणी. कसं गिळणार मॅडम तुम्ही सांगा हा ना. तुम्हाला दुःख झाले ना मला दुःख झालं हा आपल्याला. बातमी ऐकल्या तुम्हाला खरंच दुःख दुःख झालं झालं मला. बाबूराव चांगलं दुःख झालं. जाऊ ना जेवण एकत्र जेवू ना आपण हा? हा ना चांगलं पोट पसरून खाल्लं ना हा महिनाभर आमच्या मागे इंडून हो याला किती दिले होते हो कोणाला? हा? याने 50,000 घेतलं होतं. रुपये 50,000. घेतले, तुमचे परत दिले आणि का? याला किती दिले होते परत दिले नाही तुमचे? कोणाला परत दिलं? तुमचे खरं बोले म्हणजे? कोणाला पैसे दिले परत? हा? कोणाला दिलं अरे कोणाला दिलं सांग. हो 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 बाबा. हा? हो दादा ए, मारा. ए, नाही हे शोभत नाही मारा. तुम्हाला. तू पैसे घेतले ना? अहो, काय बोलता अरे का रे नका करू राव नाही 20,000 रुपये घेतला का नाही? सगळं गाव मला भास्कर नाना म्हणतो आणि तुम्ही खुशाल हे करू राहिले हा होय. मॅडम शोभतं का यांना अय शोभत का यांना 20,000 रुपये तुझ्या खिशात घातले होते. मग मी काम मी तसंच केलं ना काम केलं मला चांगलं माहितीये ना. मग हा 10 मत होते ना माझ्या घरामध्ये तुझ्या घरातली 10 मत हा. गावची 10,000 मत हो. आहे का नाही? मग? ती 10,000 तर सोड हा. पण तुझ्या घरातलं एक तरी मत टाकलं का रे? हो हे साप खोटं बोलू राहिले तुम्ही ये बघ दाईची दाई मत आणि गावामध्ये मी प्रचार केला तू 50% मत तुम्हाला पडलेले आहेत होय. हो काय खोटं बोला तेव्हा नाही मॅडम नाही खोटं नाही तुम्हाला बोला काय अय, भास्कर नाना मला माहिती नाही का
हा काय माहिती? आमच्याकडे सगळी लिस्ट आहे, कुणी मतदान केलं, कुणी मतदान नाही केलं, अहो, तुम्ही काही बी कुणाला मतदान केलं. नाही हा यावेळी मी तर कधी पैसे घेत नव्हतो, तुम्हाला दाखवलं, घेतलं तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला मतदान केलं मॅडम. हा काय करू राहिल्या? हो ती काठी पाहू हा यांनी तर आपले ना 50,000 खाऊन आणि वरून महिनाभर हो, हो. आपल्या घरी राहिला हो, मॅडम, हे खाल्या सोबत आहे प्यायला. तुम्हाला. हा? आणि इकडे वरून आमच्या दुःखावरच्या खपल्या काढायला आला का रे हो. हा? तू मॅडम, पहिले सोबत आहे. पहिले काय? 50,000 टाक हा? पहिले 50,000 लोकांना वाटलं नाही का? लोकांना वाटू काय झक मारली का तो हा? तू पहिले वाटलं पैसे पैसे? टाक हा? अरे आमच्या नाही, संघ नाही. फिरून तू पैसे वाटलं का रे? हो पहिले- हो नाही, लोकप्रतिनिधी नाही. तुम्ही हा. स्वतः का मॅडम? लोकप्रतिनिधी म्हणजे? मॅडम स्वतः का? मागं सर, पळायला हा, सांग, मागं तू सर. पळायला पैसे हा, टाका. तर गेला, पैसे टाक. पैसे तू टाका. अहो, आमदार लेवलचे माणसं तुम्ही असे सर्वसामान्याला गेली मारतात. आमदारकी गेली खड्ड्यात, खड्ड्यात. खासदारकी गेली खड्ड्यात. खड्ड्यात पैसे गेली टाक. आमदार आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी घरी आलो. तुम्ही सांत्वन करायला नाही आले हा? आमच्या जखमाला मीठ मीठ चोळायला चोळायला आलाय. आलाय तू नाही 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 नाही, एक चुकीचा गैरसमज आहे मॅडम पैसे तुमचा. टाक. असं नका करू. कसले पैसे? पैसे ते तुला 20,000 रुपये दिलेत ना? हा. पहिले ते पैसे आणि टाका याबाई झालं गेलं विसरून जा. 20,000 बी विसरा आणि सगळंच विसरा. होय हा तुझ्या घरावर बुलडोजर फिरवीन मग मी. नाही नाही काय बात करतात? हा? अरे हराम कर आमचं हो, पैसे हो. खायचं आणि दुसऱ्याला मत द्यायची वर. म्हणजे तुमच्या घरात येऊन आम्हाला दम देऊ राहिले का? चांगलं नाही, नाही नाही. असं. आमचं खाल्लं आणि दुसऱ्याला मत दिलं ना तुम्ही हा? काय बोलतात लाजाने मॅडम? वाटलं तुम्हाला हा? लाजाने वाटलं लाज काढू राहिले माझे. बा मला सुद्धा बोलता येतं वाईट साईट. हा आणि तो काय बोलणार पळाला आहे? हा. तू काय बोलणार आहे रे बास्के? नाही, काय नाही. बोलणार आहे रे? या बाई सांगा, या. नाही नाही हे बरोबर बघ, आहे ना डोकं फिरू नको, लय मारीन मी, लय मारीन. हे शोभत नाही तुम्हाला. हा एक तर अहो जाता कुठे मॅडम? तुम्ही ह्या वर्षी पडल्या, पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा उभ्या हा, राहा. हा पुन्हा. पट्ट्या तुम्हाला निवडून आणील ना. काय रे पठ्ठ्या हा? हो, ते मग? निवडून येऊ तर नाही येऊ दे, हा. पैसे टाक पहिले. असं चांगलं नाही. हे हो. तुमचं शोभलं नाही. ते मग- माझ्या जोडीदाराला खुशाल चालते, तुम्ही. पैसे घे, हा? पैसे घे. पैसे काढ पहिले पहिले पैसे हो टाक. कसले पैसे? पहिले पैसे टाक अहो, मॅडम, आणि या बा- त्या बाब्यालाच आहे ना आम्ही तर सोडणारच नाही आता अहो हा. खाऊन पिऊन मी आहे ना 10 दिवस घरी जेवलो नाही जेवायला. हॉटेलीत जेवलो मी, माहितीये हा का? ना हॉटेलला जेवला आमच्या उपकाराला हॉटेलात जेवला हॉटेलीत का? जेवलो, संपले पैसे ते. होय हा? हो. पैसे संपले का? हा. हा, इकडे भास्कर नाना हा. बस खाली, बस खाली. असं शांततेत बोला ना राव हा, नाही तुम्ही. शांतताच बोलतो हा. आता. पैसे संपले ना? हा. हॉटेलात खाऊन हा हाय का नाही? मग काय काय खाल्लं होतं? अहो मटन, हा बिर्याणी. हा. मी पीत बीत नाही, तुम्हाला माहिती आहे हा, ना. हा. पण रोज मटन म्हणून बाजरीची भाकर खायचो मी. वा. हा. वा, आणि वा. काम मात्र तुमचं केलं. हा? शाबास शाबास म्हणजे मटण खायचं आमच्या पैशाने हा. आणि मतदान करायचं दुसऱ्याला. नाही हो, नाही शपथ. काय नाही 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 तसं नाही केलं. नाही, मला हे बघ पुरावा माझ्याकडे आहे की. तुझ्याच फोन मध्ये सोड, फोन सोड. माझ्या फोन मध्ये काय केलंय? हा काय केलंय बघ, सांगतो की मी तुला. हे बघ तुझ्या फोनवर व्हॉट्सअपला हा. हा मेसेज कोणी टाकलाय बघ, ही यादी तुझ्या घरातल्या माणसाची आहे बघ. बापरे. नाही यादी बरोबर आहे. यादी बरोबर आहे ना? यादी बरोबर आहे. हा, हे कुणाला म्हशीला इलेक्शन केलेलं आहे का? हम्म? म्हशीला. त्या ठकीच्या म्हशीला केलं ना तुम्ही हा आम्हाला इथं दिसतं सगळं ऑनलाईन थांब रे, थांब. हा चोड. हो या बाय दादागिरी. मी पोलिसाला. हे बघ पैसे, हे बघ. आणा इकडं हो हा हो काय मॅडम हो? या बाय आता तुम्ही मला ना माझं टाळकं फिरल बरं का या मग. बा ए, मोबाईल द्या. थांब, देतो थांब की. मोबाईल द्या. अरे देतो ना, हे बघ हे, शांती हा. मोबाईल मध्ये बघ आणि मोबाईल तुझ्याकडे ठेव. उठ रे. हम्म. हो, हो, मोबाईल. ओट. उठा नाही 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 ओट लवकर. नाही या काय? बाय, मला बळाचा वापर करता येतो बरं का. होय. मी नाही, सुद्धा- नाही. उठा, लय उठा. मारीन आता तुला. उठा. लय उठा. मारीन हो, तुला, मॅडम. चांगला सांगतोय. मोबाईल द्या, मोबाईल द्या. मोबाईल कशाला नाही मिळत तुला मोबाईल? आता. हो, मोबाईल. हा? निघ. पैसे घ्या. अरे, तुम्ही निघ रे. पहिले उठा अरे बाप, निघ. उठा इकडून पहिले. निघ, पळ नाही ते. निघ. ए, बास्किया. अरे गाठ या गंगारामशाही लक्षात ठेव. आणि गावात आहे ना हा कुणी आपल्याला मत दिलेत हा. आणि कुणी नाही दिले ते चांगलं मला माहिती आहे. आणि ज्यांनी नाही ना दिलं त्यांना आहे ना ह्या बांबूनच सरळ करतो बघ मी. नाही नाही आता तेच करावं लागल तू चल. हा. आज आहे ना जेवढे माझे 5 कोटी रुपये गेलेत ना हा. ते वसूलच करणार आहे काय झालं तरी. नाही ह्यांना सोडत नाही मी. तू चल माझ्या संग.